चला पंडित अण्णांना विनंती आहे की आपण यायचे मान्यवरांना घेऊन. आपल्या शुभ हस्ते टॉस मात्र केला जाईल. दोन्ही फायनलिस्ट आपल्याला भेटलेत. चला ठोसकर साहेब लाईनीत उभे राहा. मागे चला दोन्ही टीम्स एक एक पाऊल मागे. एक पाऊल मागे. यस चला सुजल लवकर यायचंय. पंडितांना गोवारी इथे आलेले आहेत. आपण पाहू शकाल दोन्ही संघांचे आपण देखील या समोर दोन्ही संघाचे संघ नाही तर यावेळेस आपण पाहिलं तर हे दोन्ही संघ आहेत. एक तुमचाच संघ आहे त्यांच्या विरोधामध्ये 18 सुपर जायंट्स. दोन्ही संघांना शुभेच्छा मात्र पंडितजींच्या माध्यमातून. टॉस केला जातोय. नाही आपल्या ABPL चा कॉइन आहे. ABPL साठी ज्योतिर्लिंग ज्वेलर्स यांच्याकडनं हा कॉइन बनवण्यात आला. टेल्स आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मात्र बंटी यांनी. तर बंटी तुम्ही टॉस जिंकलाय. अभिनंदन तुमचं. सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल? गोलंदाजी. तर नक्कीच गोलंदाजी करत असताना 3 ओव्हरची मॅच कितपर्यंत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? ऍक्च्युली 18 बॉल 18च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि पहिली गोष्ट मी अक्षय गोगावलेला मिस करतोय. खरं तो आज त्याला आम्ही भरपूर जण त्याची आठवण काढतोय मागासपासून. जर तो आज असताना तो नसताना पण मी आज ही टीम उभी करून फायनलपर्यंत घेऊन आलो. तर नक्कीच अक्षय गोगावले एक जबरदस्त गोलंदाज आहे. त्यांची उणीव जरूर भासते या स्पर्धेमध्ये. प्रतिस्पर्धी संघ आणि प्रतिस्पर्धी संघातील अशा कोणत्या खेळाडूंकडे खास तुमचं लक्ष असेल? ॲक्च्युली आता कोणाला कमी नाही समजू शकत कारण त्यांनी पण भरपूर स्टेबल करून इथपर्यंत फायनलपर्यंत आले. त्यामुळे मी सर्वांना चांगला मानतो. तर नक्कीच हा होता बंटी. खूप खूप शुभेच्छा असतील. प्रतीक गुड टॉस लॉस मी म्हणेल कारण की पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग आणि पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा जेव्हा बॅटिंग मिळाली आहे तू एकदम खुलून केलाय. तर यावेळेस पहिली बॅटिंग करत असताना तुमचा कितपत धावांपर्यंतचा प्रयत्न असेल? 25 ते 30. तर नक्कीच 25 ते 30 धावांपर्यंत धावा करण्याचा प्रयत्न प्रतीकचा असेल. तर प्रतीक एकंदर हे आयोजन आपण करतो दरवर्षी ABPL. तुम्ही देखील भरपूर मेहनत या आयोजनासाठी करतात. या वर्षीच्या आयोजनाबद्दल आणि ह्या वर्षीच्या खेळाडूंचा सपोर्ट तुम्हाला झाला तर त्याबद्दल काय बोलशील? पहिली मेन गोष्ट माझी सनराइज 18 सुपर जायंट हे माझे सीझन 8 मध्ये फर्स्ट टाइम क्रिकेट खेळते. माझी नवीन टीम आहे आणि सर्वांनी सपोर्ट पण केला. खूप छान खेळले. सर्वांच्या सपोर्टमुळे मी आज फायनलमध्ये आलो आहे. तर नक्कीच मित्रांनो हेच तर आहे आपला आईबाबा ग्रुप. कारण की एकमेकास सहाय्य करू अवघे जग जिंकून घेऊ हे आपलं ब्रीद वाक्य आहे. प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सामील होणे आपलं परम कर्तव्य आहे. तर मित्रांनो हे होते दोन्ही कॅप्टन्स. न्यूज फ्रॉम द सेंटर इज सनरायझर्स 18 हॅज वन द टॉस अँड दे हॅज सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चला दोन्ही टीम्सला शुभेच्छा. मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती मात्र स्थानपन्न व्हायचंय. ओळख परेड मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सुजल यांचा उत्साह आपल्याला नक्कीच या मॅच मध्ये बघायला मिळेल. तर यस धन्यवाद. चला दोन्ही टीम्स. बंटी आपण धन्यवाद असेल. फोटो घ्यायचा आहे आमचा. चला मित्रांनो गुड गेम. चांगला क्रिकेट खेळा. हार जीत क्रिकेटमध्ये होत असते परंतु अगदी जिद्दीला पेटू नका कोणीच मैदानाच्या आतमध्ये ही विनंती करतो. आणि लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे.
तर येस, दोन्ही इनिंग साठी नवीन चेंडू असेल याची नोंद घ्या. चला मित्रांनो, घड्याळाचा काटा आपल्याला दर्शवतोय 9:30 झालेत. जर 20 मिनिटात तुम्ही मॅच संपवली तर 10 मिनिटात आपला बक्षीस समारंभ खूप सुंदररित्या होईल. त्यामुळे घाई गडबड करा. मडके तर यावेळेस मात्र मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण अगदी आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण इथे मात्र आलाय. आई बाबा प्रीमियर लीग सीझन 8 ची मेगा फायनल मित्रांनो सुरू होतीये. एकीकडे पाहतोय सनरायझर्स 18 तर दुसरीकडे आपण पाहतोय 8 सुपर जायंट. दोन्ही संघ यावर्षी प्रथमतः या स्पर्धेमध्ये उतरलेत आणि ते दोनही संघ आपण पाहिलं तर मेगा फायनल पर्यंत पोहोचतायत. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत बंटी झालाय गोलंदाजीसाठी. तर सज्ज झालाय मित्रांनो प्रतीक आणि त्याची साथ देण्यासाठी उतरलाय दीपक. दोन्ही संघनायक कॅप्टन विरुद्ध कॅप्टन अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर पहिला बॉल, बोला गणपती बाप्पा. तर पहिला चेंडू, लाइट्स कॅमेरा ऍक्शन. पहिलाच बॉल, यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट. रिव्हर्स स्कूप इज सक्सेसफुल. बॉल जातोय डिक्लेअर स्वरूपाच्या एका धावेकरिता. आणि इथे मात्र चुकतोय प्रतीक. जबरदस्त चेंडू. इथे मात्र प्रतीक बॅक टू दी पवेलियन. विजय यावेळेस मात्र प्रतीकच्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. मोठा मासा गळाला लागलाय मित्रांनो. मोठा काटा आपण पाहिला तर आपल्या रस्त्यातून साफ केलाय तो बंटीने. आणि उगाच या खेळाडूला मास्टर माइंड मित्रांनो म्हटलं जात नाहीये. पुढचं दार झाकून ठेवलं होतं परंतु मागच्या दारातून कधी चोरी झाली प्रतीकच्या ते मात्र प्रतीकला देखील समजलेलं नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल यादव यांचं पाचारण करण्यात आलेलं आहे. टीम कडून इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये साहिल यादव
च पाचारण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मागच्या निर्णायक मॅच मध्ये खूप सुरेख फटकेबाजी आपल्याला साहिलची प्रतीकची पाहायला मिळाली होती. साहिलच्या बॅट मधून विनिंग रन्स आपण पाहिले मित्रांनो. परंतु या मॅच मध्ये जबाबदारी वाढली आहे. इथून जिंकणं गरजेचं आहे कारण की चर्चा त्याचीच होते जो जिंकतो मित्रांनो. हारणाऱ्याला कोणीच विचारत नाहीये. दुसऱ्या नंबरचं पारितोषिक जिंकणाऱ्याला कोणीच लक्षात ठेवत नाही. जो जिंकतो मित्रांनो त्याच्या नावावरती चॅम्पियन असा टॅग मात्र लागताना पाहायला मिळतो. कारण की दुसरा क्रमांक तुम्हाला मिळतो ना तेव्हा देखील तुम्ही कुठेतरी हारलेले असता. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 2 ही धावसंख्या सध्या धावफलकावरती. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र क्रॅकिंग कव्हर डायव्ह जमिनीला घासत पुसत गुदगुल्या करत बॉल जातोय डिक्लरेशन झोन मध्ये. एका धावेकरिता 1 धाव मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतीये. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज बंटी जाधव पुढचा बॉल रनआउटची संधी इथे होती परंतु डॉट बॉल. 5 चेंडू झालेले धावफलकावरती 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबाप वर्ग ही मॅच बघतोय त्या सर्वांचं स्वागत आहे आई बाबा प्रीमियर लीग मध्ये. जो क्रिकेट रसिक घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून आनंद उचलतोय आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आई बाबा प्रीमियर लीग सीझन 8 मध्ये. तसंच मित्रांनो आभार व्यक्त करतो नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हचं कारण की सातत्याने गेल्या 2 दिवसांपासून जबरदस्त कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 4 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद झालेला आहे. आभार व्यक्त करतो नॅशनल स्पोर्ट्स अँड लाईव्हचं चंद्रकांत भवर यांचं कारण की मित्रांनो खूप चांगलं कॅमेरा वर्क सुपिरियर क्वालिटी त्यांच्या माध्यमातून अवेलेबल आम्हाला करून दिली आहे. आभार आपण व्यक्त करूयात मित्रांनो मॅग्नेटिक साऊंड इव्हेंट्स DJ प्रतीक बणे यांचं कारण की आमचा आवाज जो आपल्यापर्यंत पोहोचतोय ते साऊंड सिस्टीम आपण पाहू शकाल प्रतीक बणे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. आभार व्यक्त करूया आपण प्रशांत असतील तदनंतर आपण पाहिलं तर भरपूर सारे खेळाडू ज्यांनी काल अगदी दिवसभर आणि आजचा संपूर्ण दिवसभर पंचांची भूमिका मात्र पार पाडली आहे. आभार व्यक्त करूया आपल्या दहीहंडीच्या कोच साहेबांचं आपण आणि प्रसाद यांचं त्यांच्या माध्यमातून 2 दिवस जेवणाची उत्तम सोय आणि तिचं नियोजन मात्र अतिशय परफेक्ट केलं गेलं. आभार व्यक्त करतो आमचे परम मित्र अनुज साळुंके यांचं ऑफिशियली या संपूर्ण स्पर्धेसाठी ॲज अ ऑफिशियल स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर सर्वात महत्त्वपूर्ण आभार मात्र व्यक्त करतो दानशूर दात्यांचं पंडित शेठ गोवारे असतील तदनंतर आपल्या द पिझ्झावाला शॉपचे ओनर असतील तदनंतर आपण पाहिलं तर ट्रिप चिलीज हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा असतील तदनंतर आपण पाहिलं तर सर्वात मुख्य आपण पाहिलं तर गौरव शेठ पोरवाल साहेब असतील आणि आपल्या सर्वांचे आदरस्तंभ म्हणून आपण ज्यांना पाहतो असे रमेश दादा गोरे असतील. या सर्वांचं पुन्हा एकदा मित्रांनो आदर तर इथे आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा पंच मैदानाच्या आतमध्ये करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडतीये. टीमची धावसंख्या 1 घर मात्र पुढे सरकतीये आणि जाऊन पोहोचतीये
ती 7 धावा धावफलकावरती. दीपक एक हाती झुंज मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेमध्ये देताना नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. अगदी सकाळपासून फलंदाजी असू द्या गोलंदाजी असू द्या खूप जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. इथे मात्र वाईट +1 एकूण 2 धावा ना दसरा ना दिवाळी, परंतु 2 धावांचा बोनस मात्र मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला. एफर्ट्स पहा मित्रांनो, डायव्हिंग एफर्ट्स 11 धावा झालेल्या आहेत, 9 धावा झालेल्या आहेत, सॉरी 3 चेंडू आणि 9 धावा. तर यावेळेस मित्रांनो काय फटका आहे, जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये 4 धावांसाठी. इथे तो उभा आहे, परंतु त्याची खासियत सांगतो, ज्या संघामध्ये तो खेळतो ना तो संघ फायनल पर्यंत दरवर्षी पोहोचलेला आहे. समीर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू पुढे ढकललाय. 14 धावा फलकावरती आहेत. शेवटचा एक चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे. दीपक काय एक धाव घेऊन पुढच्या षटकासाठी पुन्हा एकदा स्वतः स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळेल की मात्र या ओव्हरच्या शेवट देखील एका मोठ्या फटक्याने करेल. पेशाने शिक्षक आहेत मित्रांनो, कित्येक विद्यार्थी कळंबोली परिसरामध्ये त्यांनी त्यांच्या माध्यमातून घडवले आणि यावेळेस मात्र क्रिकेटचा देखील तितकाच सिरियसली आनंद लुटत असताना मैदानामध्ये. 14 तर 14 धावा धावफलकावरती मात्र झालेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. थोडासा मागडा ठरलाय गोलंदाज आपण पाहिला तर मयूर धांडे. एक चौकार आला मित्रांनो. तर यावेळेस पहिलाच बॉल जोरकस फटका मित्रांनो, परंतु इथे मात्र दैव बलवंत ठरतय. 4 धावा होऊ शकल्या असत्या. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम एका मॅच मध्ये या खेळाडूच्या नावावरती आहे, जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. नितेश निवाते, भातगाव प्रीमियर लीगचे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. तर पहिल्या बॉलवरती सिंगल, 15 धावा, डिफेंडेबल स्कोर मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवला गेला. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र खराब फटका देऊन जातो आपल्या स्वतःच्या टीमला एक मोठा झटका. बॅटर आउट. दीपक बॅक टू द पवेलियन.
की आम्ही 25 धावा कुठू, परंतु थोडेसे अपुरे राहिलेत, परंतु अजून देखील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र 17 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. ठोक डीजे. नवीन सांगताना आले. आहे. पहिलाच चेंडू नो बॉल आहे. आणि इथे आपण पाहिलं तर नो +1 एकूण 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर यावेळेस पुढचा बॉल आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आडवा बॅटने ठोकला जातोय. सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी 18 चेंडू 18 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर 3 धावा मात्र वसूल केल्या गेल्यात. यावेळेचा बॉल इथे मात्र जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेकरिता.
चांगली फटकेबाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष अनिकेत शेठ शेलार यांचं तर इथे मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगला कमबॅक येतोय मित्रांनो. बऱ्याचशा काळानंतर एक डॉट बॉलची गरज होती, तो निर्धाव चेंडू. आज जर आपण इकॉनॉमी पाहिली ना मित्रांनो, सर्वात चांगला इकॉनॉमी रेट दीपक या गोलंदाजाचा आहे. प्रत्येक मॅच मध्ये 5 ते 6 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. महत्वपूर्ण मॅच इथे मात्र ड्राईव्ह केला गेलाय. तर यस दुसरा लकी चॅम्प मित्रांनो सुजल देखील आहे या मैदानावरती. समीर आणि सुजल हे ज्या ज्या टीम्स मध्ये त्याच टीम फायनलला आहेत आणि आज पुन्हा एकदा तो इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे. सुजलची टीम देखील फायनलला आहे आणि समीरची टीम देखील फायनलला आहे. यांचा देखील एक विशेष सत्कार असेल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. तर इथे पुन्हा एकदा सिंगल शेवटच्या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ मात्र झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. येणारे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी आता मात्र 11 धावांची गरज. चला बंटी, एक धाव सिंगल असेल. बंटी मित्रांनो स्पर्धेचं आयोजन देखील तोच करतो आणि स्पर्धा देखील तोच जिंकतो. चला शेवटचे 6 मिनिटं राहिलीत माईक बंद होण्यासाठी, त्या अगोदर मॅच फिनिश करायची आहे. तर यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मदतीने 9 पर्यंत पोहोचलाय हा संघ. अजून देखील विजयासाठी आपण पाहिलं तर 9 धावांची गरज. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. तर इथे मात्र बाटेची कडा घेऊन जाणारा चेंडू आहे. लीगल डिलिव्हरी. आणि इथे आपण पाहिलं तर खूपच क्लोज कॉल आहे. पंचांचा इशारा बॅटर आउट असेल. बंटी 6 मिनिटं आहेत आपल्याकडे.
चला प्लेयर्स, मी आपली जागा घेऊन थांबायचंय. जो रिझल्ट येईल ना त्यानंतर आपण मॅच कंटिन्यू करूया. लगेच नाही, आत्ताच लावा. तर इथे बॅटर आउट असेल. रिव्ह्यू संपलेत बंटी तुमचे. इथून पुढे तुम्हाला कोणत्याच प्रकारचा रिव्ह्यू नसेल. तर कामोडाचे लॅबो यांच्यासाठी सुवर्ण संधी. बंटी यांच्यासाठी दोन प्रत्येक चौकाराकरिता गौरव शेठ पोरवाल यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. तर यावेळेस गेम ऑन. सामन्याला मात्र होतीये सुरुवात. आमचे गौरव शेठ यावेळेस सामन्याचा आनंद घेत असताना यावेळेस सुजलचं काय क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुजलसाठी, परंतु मित्रांनो थोडासा डिस्ग्रीप झाला तिथे आणि तिथून आपण पाहिलं तर एक चोरटी धाव बंटीने मात्र पूर्ण केली आहे. 7 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये आपण पाहिलं तर समीकरण नृत्य येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सात चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. यावेळेचा बॉल इथे आपण पाहिलं तर प्रोटेक्शन होतं, परंतु इथे आपण पाहिलं तर येणारे 6 धावांची गरज. परंतु जम्याची बाजू असेल मित्रांनो, बंटी असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. चला बंटी जावा, लवकर जावा नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रतीक चला आता गाणी वाजवायची नाही डीजे मास्टर, फक्त माईकचा जो डेसिबल आहे तो देखील थोडा कमी करायचा आहे. ओके, गाणी नका वाजवू, माईक चालू राहू दे फक्त. हा, जिंकल्यानंतर एक होऊ द्या. दुसरीकडे बंटी आहे आणि आता द मॅन विथ अन गोल्डन आर्म रोहन टोसकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त आहे. रोहनच्या अँगल मध्ये थोडासा अडथळा आहे कारण की क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. पहिला बॉल इथे मात्र विकेट, विकेट आणि विकेट. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. मॅन विथ अन गोल्डन आर्म उगाच त्याला म्हटलं नाहीये या स्पर्धेमध्ये.
पारितोषिक दिलं जाईल याची नोंद घ्या. तर नक्कीच दादांकडनं देखील 1000 रुपये. पाच चेंडू आणि 6 धावांची गरज. तर इथे आपण पाहिलं तर सिंगल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धावांची गरज इथे मात्र या सामन्यामध्ये शिल्लक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर बंटी यांचा. तर नक्कीच अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष निकेत चिटशेलार यांच्याकडनं देखील रोज जिंकवली तर रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. तर 2500चे 4 चेंडू टाकायचे. इथे मात्र गुड चेक मैदानाच्या आतमध्ये. तर नॉट आउट असेल. 3 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. आणि इथे मात्र या मॅचचं भवितव्य पूर्णपणे दीपेश जाधव बंटी यांच्या खांद्यावरती. करो या मरो सिच्युएशन मित्रांनो. 3 चेंडूंमध्ये 4 धावा काढल्या तर चॅम्पियन्स केलं होणार. 3 चेंडूंमध्ये जर का बीट झाले तर मित्रांनो कुठेतरी 18 सुपर जायंट्स टीम या मॅच मध्ये आपलं साम्राज्य निर्माण करताना पाहायला मिळणार. तर इथे आपण पाहिलं तर 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आणि इथे चूक करतोय. आता पाहिलं तर 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. लॅबो लाईट यांच्या माध्यमातून जबरदस्त फटका. तर इथे पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. रोहन काय गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. आणि इथे आपण पाहतोय मित्रांनो पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. चला बसलेला प्रेक्षक. 1 चेंडू आणि आता मात्र 1 धावेची आवश्यकता. बंटी ड्रॉप सीन का हिरो. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येणारा 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. शेवटच्या चेंडूवरती मित्रांनो अजून देखील कोणीच सांगू शकत नाही ABPL सीझन 8 चा विजेता कोण असणार आहे. तो असेल सनरायझर्स सेडिन की एडिन सुपर जायंट. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 1 धावेची गरज. बंटी की रोहन, रोहन की बंटी. सनरायझर्स सेडिन की एडिन सुपर जायंट्स कोण असेल मित्रांनो. टाळ्यांचा आवाज व्हायला हवा. तर यावेळेस आपण पाहिलं तर मित्रांनो